नमस्कार. महाराष्ट्र कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगडाला भेट द्यायला. महाराष्ट्रातील बहुतांश गडाची नावे ही त्या गडावरील देवता व गडाच्या घेरात असलेले गाव यावरून पडलेली आहेत. अर्थात आधी गड बांधून नंतर गडदेवतेची स्थापना करण्यात आली की देवता असलेल्या ठिकाणी गड बांधण्यात आला, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ यांच्या मंदिरामुळे या गडाला किल्ले मच्छिंद्रगड असे नाव देण्यात आले असावे. मच्छिंद्रगड हा गड गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. किल्ले मच्छिंद्रगडावर जाण्यासाठी गडाच्या घेरात पूर्वेला लवण माची व पश्चिमेला बेरळ माची या दोन माच्या असून पायथ्याशी असलेल्या मच्छिंद्रगड गावातून तसेच बेरडमाची येथून गडावर जाण्यासाठी बांधीव पायरी मार्ग आहे. या पायरी मार्गाने आपण गडावर जाणार आहोत. मच्छिंद्रगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे. इसवी सन 1676च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता छत्रपती शिवरायांनी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. हा किल्ला कमळ भैरवाच्या डोंगरा शेजारील एका वाटोळा टेकडीवर उभा आहे. या पायरी मार्गाने गडावर जात असताना उद्ध्वस्त तटबंदी पार करत अर्ध्या तासात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. समुद्र सपाटीपासून 25 ते 45 फूट उंचीवर असलेल्या या गडाचा गडमाथा दक्षिणोत्तर 8 एकरावर पसरलेला असून गडावर होत असलेल्या रस्त्याने व नवीन बांधकामाने गडाची तटबंदी व मूळ अवशेष मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत. आता आपण गडावरती आलो आहोत. सुरुवातीला नवनाथांचे मंदिर लागते, त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. हे नवनाथांचे छोटेसे मंदिर आहे. मच्छिंद्रनाथ हे त्या संप्रदायातील होते. त्यांचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. या पायरी मार्गावर गडाचा 2 बुरुजात बांधलेला उद्ध्वस्त पूर्वाभिमुख दरवाजा आहे. यातील एक बुरुज पूर्णपणे नष्ट झाला असून दुसरा बुरुज व शेजारील तटबंदी आजही काही प्रमाणात तग धरून आहेत. गडावर प्रवेश केल्यावर सर्वप्रथम उजव्या बाजूला 2 समाधी दिसून येतात. यातील एका समाधीवर तुळशी वृंदावन आहे. समाधीच्या खालील बाजूस गडाचा पश्चिम टोकाचा बुरुज असून या बुरुजावर पर्यटकांसाठी छत्री उभारण्यात आली आहे. बुरुज पाहून पुढे आल्यावर गडाच्या दक्षिणेकडे बेरडमाची गावातून येणाऱ्या पायरी मार्ग या वाटेला मिळतो. सरळ वाटेने पुढे न जाता या पायरी मार्गाने काही अंतर खाली उतरल्यावर मोठ्या प्रमाणात गडाचे अवशेष दिसून येतात.
आता आपण गडाच्या मध्यभागी असणारे मच्छिंद्रनाथ मंदिराजवळ आलो आहोत. मंदिराभोवताली तटबंदी आहे व त्याच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून मंदिरात जावे लागते. मंदिराच्या आवारात काही विखुरलेली शिल्पे असून 2 तुळशी वृंदावन तसेच 3 लहान आकाराचे तोफा आहेत. यातील एक तोफ भग्न झालेली आहे. या तोफांची पुनर्स्थापना करण्याचे काम सांगली येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पार पाडले आहे. आवारात असलेल्या एका झाडाभोवती पार बांधलेला असून या पारातील दगडामध्ये देवनागरी लिपीतील शिलालेख दगड म्हणून वापरण्यात आला आहे. कदाचित त्यामुळे हा शिलालेख सुरक्षित राहिला आहे. जगात सर्वात प्रथम श्री शंकराकडून योग विद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकवला ते स्वामी मच्छिंद्रनाथ होय. महादेवाच्या मानसपुत्राला म्हणजे वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालवण्याचे सामर्थ्य ज्याच्यामध्ये होते ते स्वामी मच्छिंद्रनाथ होत. गोरक्षनाथासारखा अवधूत स्थायी प्राप्त झालेला श्रेष्ठम शिष्याचा तपोमयतेचा अहंकार अत्यंत साध्या लपंडावाच्या खेळाने आव्हान देऊन त्रिखंडात क्षणात संचार करणाऱ्या गोरक्षनाथांनाही पुन्हा शरण आणणारे जगातील पहिले शिवशिष्य स्वामी मच्छिंद्रनाथ होय. महादेव शंकरानंतर ज्या कुणास संजीवनी विद्येचे केवळ ज्ञान होते एवढंच नव्हे तर अत्यंत कठीण विद्येत पारंगत होते आणि स्वतःवर तसेच मीननाथांवर संजीवनी विद्येचा वापर करून स्वतःचे परमेश्वरत्व सिद्ध करणारे तपोनिष्ठ म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होत. मच्छिंद्रनाथ यांच्या मूळ दगडी मंदिरावरील कळस नव्याने बांधलेला असून सभामंडपाचे काम देखील अलीकडील काळातील आहे. मंदिराच्या बाजूस म्हसोबा मंदिर आहे. त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. मंदिरासमोर असलेली एक पडक्या घरासारखी वास्तू म्हणजे चोखामेळा यांचे स्मारक मंदिर आहे.
गडावर आल्यानंतर आपणास कानिपनाथ पुजारी भेटले आहेत. त्यांच्याकडून मच्छिंद्रनाथांची आणि गडाची थोडी माहिती जाणून घेणार आहोत. आदेश मच्छिंद्रनाथाविषयी आणि गडाविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्यावी. आता थोडक्यात मी द्या सांगतो तुम्हाला. श्रीराज्यातनं मच्छिंद्रनाथ ज्या वेळेला इथं आले त्यावेळेला इथं गोरक्षनाथाचं तळ आहे. गोरक्षनाथ. तिथं ती सोन्याची विटीने टाकल्यानंतर मच्छिंद्रनाथ काय करायला लागलं, तिथं येड्यासारखं करून तिथं गाड्या लोळायला लागल्यानंतर ती पुन्हा गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला ह्या पर्वतावर आणले. ह्या पर्वताचं नाव आहे गर्भागिरी पर्वत. गर्भागिरी पर्वत. इथं आल्यानंतर पुन्हा शाबरी विद्येने तिने ह्यो सोन्याचा डोंगर केला. हा डोंगर सोन्याचा केला. ह्या डोंगर सोन्याचा केल्यानंतर त्या टेकड्यावरती मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला अनुग्रह दिला. सोन्याचा डोंगर केल्यानंतर आणि इथनं पुन्हा 32 शिराळ्याला तिकडं गोरक्षनाथाचं मंदिर आहे ते 32 शिराळ्याला तिथं गेलं आणि मच्छिंद्रनाथाची इथं मूळ समाधी झाली पुन्हा. बरं गेली. मग नंतर पुन्हा हे शिवरायांचं राज्य आलं इथं पुन्हा. शिवरायांच्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. काय तोफा आहे तिथं. बरोबर आहे. काय पाण्याच्या टाके आहेत, काय बुरुज आहेत, टेळणी बुरुज 7 बुरुज आहेत आपले. काय गुफा आहे तिथं. 4-5 गुफा बी आहेत. काय बारूद ठेवलेलं साहित्य आहे. बारूदचं साहित्य ठेवलेलं आपली जागा आहेत पहिली इतिहास काळात. आणि तुमचे येणारे भक्त असले किंवा प्रेक्षक असले बघायचं असलं तर आपलं तुम्ही पाहू शकता. ते बघायला तुम्हाला उपलब्ध करून ठेवली. बरं. आणि नंतर शिवाजीचं सगळं इथं झाल्यानंतर ते येडे मच्छिंद्र गाव झालं. तिथं येडे मच्छिंद्र मध्ये तिथं मग क्रांतिसिंह नाना पाटील जन्माला आले त्या गावात. बरोबर. नंतर त्यांनी रेल्वे अडवली इंग्रज सरकारची ह्याच खिंडी तिथं. त्यांच्या आशीर्वादाने तिथंच या गडखिंडी म्हणते. एसटीला सुद्धा आज तिथं गडखिंडच म्हणलं जातं. बरोबर. नाना पाटलांनी गोरगरिबांनी पैसा देऊ वाटून ना क्रांती बनवली आणि इथला समाज सुखरूप ठेवला. असा विषय. मग इथं रविवार, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा मोठमोठे कार्यक्रम इथं होते. इथं यात्रा कधी असते. यात्रा चैत्र महिन्यात कार्तिकी पौर्णिमेपासून इथं पालखी निघते. आणि चैत्र ह्याला 16 हे असते. 16 साजरा केला. गुलाल खोबऱ्याचा उत्सव मोठा असतो. तुम्हाला सगळ्या देवांची पूजा केल्यानंतर तुम्हाला कुठला तर पुजारी म्हणणार तुम्ही मच्छिंद्रनाथाला. मला 12 पंत भेग दरबार म्हणजे आपला झुंडीचा विषय सगळा. आपली जी झुंड चालते योगी आदिनाथ बरोबर त्यांच्या अंडर ही सगळं आहे. थोडक्यात त्यांचा संप्रदाय किंवा त्यांच्या परंपरेनुसार ही सगळी पूजापाठ केली जाते. बरोबर. असा विषय. ह्या नाथांचा अभिषेक 33 कोटी देव इथं आलेलो त्या काळात. बरोबर. आणि मग ज्या त्या गावाने इथं जो पुरवठा केलाय त्या गावाची नाव तशीच पडले. ताकाऱ्यानं ताक पुरवलंय, दुधारीनं दूध पुरवलं, दह्यारीनं दही पुरवलंय. मग त्या पद्धतीने गावाची नाव टाकले. आणि इथं त्यांचा मोठा म्हणजे आता यात्रेच्या काळात त्या गावातील लोक येऊन यात्रा रात्रभर यात्रा असते. आणि ती पूजा अर्चा कशी केलं ते. पूजा आरती सकाळी 6ला आरती असते, 3ला इथं छेबेना निघतो देवाचा. पालखी निघते, छेबेना वगैरे निघतो मोठा. गुलाल उधळला जातो. महाशिवरात्री मोठा कार्यक्रम असतो. यात्रा ही गुलाल खोबऱ्याची. शासन काट्या गुलाल. रविवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा भरपूर लोक असते. जेवण असते सगळं. म्हणजे दर रविवारी प्रसाद असतो. दर रविवारी अमावस्या, पौर्णिमेला रात्री पालखी निघते. दर पौर्णिमा मग 1000-1500 माणूस इथं येतं टाकायला पौर्णिमेला. धन्यवाद काका, तुम्ही अतिशय छान माहिती दिली. छत्रपती शिवरायांनी मच्छिंद्रगडाची उभारणी केली. पुढे इसवी सन 1693 मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात गेला व त्यावर देवीसिंग या राजपूत किल्लेदाराची नेमणूक झाली. 12 नोव्हेंबर 1693 रोजी औरंगजेब मच्छिंद्रगडाजवळ आला असता मोगली रिवाजाप्रमाणे किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला. त्यावेळी औरंगजेबाने गडावर तोफा उडवण्याचा हुकूम दिला व इथून पुढे तो वसंतगडात गेला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर
हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. इसवी सन 1755 मध्ये शाहूराजांनी हा किल्ला जिंकून औंधच्या पंतप्रतिनिधींना दिला. पण 1763 साली नारो गणेश व राधो विठ्ठल या राघोबा दादांच्या सरदारांनी किल्ल्यावर ताबा मिळवला. पण काही काळातच सर्व सूत्रे पुन्हा माधवरावांच्या हाती आली व गड पुन्हा पंतप्रतिनिधींकडे गेला. पेशवाईत 1810 साली बापू गोखले यांनी हा गड पंतप्रतिनिधीकडून घेतला. इसवी सन 1818 मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला. गडाबद्दलची अधिक माहिती आपण श्री दीपक शिंदे सरांकडून जाणून घेऊयात. गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तळ्याचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रांना बौद्ध गोरक्षेष केला. गोरक्ष वळले गहिनीप्रती आदिनाथ परंपरा आहे आपली. आदिनाथ परंपरा आहे आणि हे मच्छिंद्रनाथाचं आराध्य म्हणजे मच्छिंद्रनाथ स्थान हे आराध्य आहे. अनेक देवदेवतांची पूजा पाठ करायसाठी उभा राहतात. बरोबर. मनुष्य असं लांब विषय आहे. आणि तुम्हाला महत्वाची माहिती सांगायची म्हणजे ह्याचं जे असणारी गुप्त काय वस्तू आहेत गुप्त शिवकालीन ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की इथं आपलं पहिल्यांदा पाण्याचा टाका मिळेल वरच्या साईडला. त्याच्यानंतर तुम्हाला गोरक्षनाथ बाबांचे मंदिर मिळेल. मंदिरानंतर सगळ्या गुफेचं तुम्ही मच्छिंद्रनाथापर्यंत गुफेचा हा प्रवास आहे. बरोबर. जमिनीच्या खालचा प्रवास आहे, वरचा प्रवास नाही. तुम्हाला बघायचं असलं तर इथं खाली गुफेची जागा आहे, तुम्ही पाय आपटून बघू शकता. त्याच्याखाली हा बघा आवाज येतो. हा हे इथं गुफा आहे. ह्या साईडला 7 बुरुज आहे टोटल आपल्या गडावर. 7 बुरुज आहेत. 7 बुरुजापैकी टेहळणी बुरुज 3 आहेत. टेहळणी बुरुज ते तिकडे जो दिसतो दोन टेहळणी बुरुज आहेत. 2 संरक्षण कट्ट्याचे बुरुज आहेत. संरक्षणासाठी आपण ठेवलेलं आहे जेणेकरून कुणी गडावर आक्रमण करू नये. बरोबर. ह्यासाठी त्यांनी ते संरक्षण भिंती किंवा त्या पद्धतीने त्यांनी बनवलेले आहेत. ह्या साईडला तुम्हाला खालच्या साईडला दत्त मंदिर मिळेल गडाच्या पूर्वे साईडला. आणि गड किल्ले मच्छिंद्रगड पूर्ण निम्मा गड आपले गड जाते इथं मच्छिंद्रगडाकडे जाते इकडं गाव. बरोबर. आणि त्या गावा साईडला 2-3 आपल्याला गुफा आपण तुम्हाला मी जाऊ शकतो. लक्ष्मी टाकायची खाली काही. बरोबर. परत बारूद ठेवासाठी पाठीमाग आमनेशन ठेवण्यासाठी त्यांनी केलेले क्वार्टर आहेत. ह्या पहिल्याच्या काळातले क्वार्टर आहेत. परत पाण्याचे टाके वगैरे पाण्याचे टाके आहेत भरपूर. 2-3 तर टाके आहेत. खाली 2 आहेत पाण्याचे टाके. पाणी उपलब्ध त्यांनी केलेलं जुन्या काळातलं डोंगरातलं पाणी साठवून ठेवलेलं आहे. असे भरपूर आहे तुम्हाला दाखवणे. तोफा आहेत. तुम्हाला तोफा बघायला मिळतील 9-10 तोफा. पण त्यावेळी ते संशोधनवाली घेऊन चालली होती सगळी. बरोबर. पण इथल्या आमच्या काही लोकांनी काय केले त्या तोफा आमची सामुग्री आम्ही देणार नाही, आम्ही लपवून ठेवली ती. बरं. ते काय म्हणायला लागले आम्हाला पुणे संशोधनवाली की आम्हाला हे संशोधन करायचं, आम्हाला हे तुमच्या वस्तू द्या. आमच्या दृष्टीने काय केलं ते सगळं आपल्या ऐतिहासिक वस्तू कोणाला द्यायच्या नाही तर कोणाला हात लावून द्यायचे नाही, छेडछाड करून द्यायचे नाही. हाय दाबून ठेवले ते सगळ्या ह्याच्या खाली तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे जशी पॉवर असली काय असलं तुम्हाला बघायला ती वस्तू तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. अन्यथा आमच्याकडे ते अलाउड नाही तर सध्या तरी. बरोबर. काय जडीबुटी तर अशा आहेत की पूर्ण आयुर्वेदिक आहेत. म्हणजे त्या म्हणजे ज्यावेळी 12 झुंडीचे साधू संत फिरले जातात त्या झुळीतून येणारे बियाणे किंवा त्यांच्याकडे येणारे वनस्पती ह्या झुळी खाली केल्यानंतर या डोंगरावर पडलेले बी आहेत ते अशा वनस्पती आहेत की आजपर्यंत आज पण येतात का ते. हो, दर 12 वर्षाला तुम्हाला ते लोक इथे येऊन 8 दिवस मुक्काम करतात. 8 दिवसानंतर परत 32 जातात. 32 नंतर तिथनं पुढचा प्रवास त्यांचा असतो. असे ती भ्रमंती त्यांची असते. जवळजवळ आपले 500 ते 600 योगी येतात. त्यांच्याबरोबर बाकीचे सहकारी असतात. 1000-1500 योगी लोक असतात. त्यांची बी आपण गडाची करतो. आनंद वाटतो. धन्यवाद सर. गडाच्या उंचवट्यावर बांधलेल्या गोरक्षनाथ यांच्या मंदिराकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या असून या वाटेवर 2 समाधी आहेत. गोरक्षनाथांचे दगडी बांधकामातील मंदिर किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी असून
मंदिरासमोर वृंदावन आहे. उंचवट्याच्या खालील बाजूस घडीव दगडात बांधलेले पाण्याचे टाके असून या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. सध्या गड्यावर पिण्यासाठी या टाक्यातील पाण्याचा वापर केला जातो. बुर्जाच्या पुढील भागात मोठ्या प्रमाणात वास्तू अवशेष असून उद्ध्वस्त तटबंदी दिसून येते. गडाच्या माथ्यावरून उत्तरेला सदाशिवगड तर दक्षिणेला विलासगड इतका लांबवरचा प्रदेश दिसतो. गडाची मोक्याची जागा पाहता या गडाचा वापर टेहळणीसाठी होत असावा. गडमाथा आटोपशीर असल्याने गड फेरी करण्यास 1 तास पुरेसा होतो. उंचवट्याच्या पुढील बाजूने खाली उतरल्यावर किल्ल्याच्या उत्तरेकडील बुरुज असून या बुरुजाची डागडुजी करून त्यावर पर्यटकांसाठी छत्री उभारण्यात आली आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक कोरडी विहीर आहे. गडावरती चुन्याचा घाणा आहे. पूर्वी या चुन्याच्या घाण्याचा उपयोग तटबंदी बांधण्यासाठी केला जात असे. इतिहासकालीन मच्छिंद्रगडाचा व्हिडिओ लॉग तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.